रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ये ऐसा मारो उसका एक मुंह दिख रहा नहीं ऐसा मारो इधर खड़े रहो 10,500 ना मेरे को तुम्हारे पास तुम्हारी पूरी बाजी वो लेडीज की लेकर जो लेडीज बाजी वहाँ ना सिटी चौक को अच्छी बात नहीं है, अच्छी बात नहीं है. वो अंदर चलो वो है ना लेडीज लेके क्या है हमको शबाना मैडम के साथ हम जा रहे हैं. मेरा दवा खाने का है, मेरे को अभी पैसे दे, तो कुछ भी कर सब में तो तुमने जो भी करा नहीं जल्दी से पैसे लाके दो. मैं साथ में तो छोटा बच्चा परेशान करूँगा पर जल्दी से मेरे पैसे 7,000 मैंने जैसा बोली वैसा तो सामने से लेके छोड़ दी. तो पूरा रोड पे नौटा पाएंगे तो मैं तुरंत वैसा उठाई हमने बाकी का है तो वो थी नहीं मैंने लीस नहीं और उसके साथ में आते तो वो भागे नहीं अब छोटू को उठा ले रहे फोन तो करते भागे ना. वही पैसे देना वो ये वाले इतने पैसे देंगे ये वाले नहीं करेंगे ना अरे इतने पैसे देंगे तुम्हारे पास ये वाले 20,000 रुपये तो मेरे साथ. अशी चोरणारी महिलेची चोरी पकडण्यात आलेली आहे. कशी कारवाई करण्यात आलेली आहे? त्या दिवशी हाडको कॉर्नरला एका फिर्यादीचे पर्समधून पैसे गेले होते अशी माहिती मिळाली. तर त्या माहितीच्या आधारावरती तिथे आमचे लगेच कर्मचारी अधिकारी गेले आणि त्यांनी ती टोळी पकडली होती. त्या बाहेरच्या अंबड तालुक्यातल्या महिला होत्या, त्यांच्यासोबत लहान लहान मुलं होते आणि त्याचाच फायदा उचलून त्या बसमधून त्या पर्समधून वगैरे पैसे वगैरे काढत होत्या. तर तिथे त्या रेड हँड पकडल्या गेल्यामुळे त्यांची नंतर मग पोलीस स्टेशनला आणून झडती वगैरे घेतली, गुन्हा दाखल केला. त्या झडतीमध्ये त्यांनी त्या अगोदर त्याच दिवशी सिडको बस स्टँडलाही चोरी केली असं त्याच्यात निष्पन्न झालं. त्याच्यात तिथं चोरीला गेलेली पर्स मिळाली त्यांच्याकडे. मग ती पण ते गेलं, त्यांना तिथलची ती फिर्यादी बोलवली, ती पर्स त्यांना दिलेली आहे, जप्त करण्यात आलेली आहे आणि ही टोळी अटक करून MCR करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये ते गुन्हे दाखल आहे का? चेक केले परंतु प्रायमा फेसी तर काय मिळाले नाही. आम्ही आता कोर्टात पत्र दिलंय, पुन्हा मिळतात ते बघतोय. किती पैसे त्यांनी चोरी केले होते? त्यांनी 10,500 रुपये चोरी केले होते.